पुण्यातील नसरापूर इथं 3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी भीमराव कांबळे हा 65 वर्षाचा नराधम पोलीस कोठडीत आहे. आज विशेष न्यायालय त्याला शिक्षा सुनावणार आहे. आरोपीला मृत्यूदंड की जन्मठेप याबाबतचा अंतिम निर्णय होणार आहे. त्यामुळे नसरापूर प्रकरणातील निकालावर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. पीडित मुलीच्या कुटुंबियांसह नागरिक आणि विविध सामाजिक संघटना देखील न्यायालयाच्या प्रतीक्षा करतात. विशेष न्यायाधीश एस.आर. साळुंखे यांच्या न्यायालयानं गुरुवारी कांबळेला भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यातील विविध कलमाखाली दोषी ठरवलंय. न्यायालयानं आरोपी भीमराव कांबळे याला तुझ्या विरोधात संपूर्ण पुरावे सिद्ध झालेत, आता तूच सांग तुला काय शिक्षा करावी असं विचारलं. यावर तो मी मुलीला मारलेलं नाही असा पुटपुटला. मात्र भीमराव कांबळे याच्या विरोधात पूर्ण आरोप सिद्ध झालेत. भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्या अशी मागणी देशभरातून केली जाते. त्यामुळे आज होणाऱ्या सुनावणीत भीमराव कांबळेला मृत्यूदंड की जन्मठेप याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, पुणे.